गहू आणि गुळापासून इतके टेस्टी आणि हेल्दी चॉकलेट चिप कुकीज कधी ट्राय केलेत का? रेसिपी एकदम सोपी आहे आणि पटकन होते. तर हे गहू आणि गुळाचे चॉकलेट चिप कुकीज कसे करायचे ते बघूया. सगळ्यात आधी तूप घेतलंय. तूप थोडंसं मेल्ट केलेलं आहे मी. पाव कप तूप घ्यायचं आहे आणि गुळाची पावडर घेतली अर्धा कप. तर हे तूप आणि गूळ चांगलं फेटून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. स्लाइटली फ्लफी आणि लाईट कलर होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता आता गुळाचा असा डार्क रंग आहे, पण जसं जसं ते मिक्स केलं जाईल तसं फेटलं जाईल, थोडंसं लाईट वेट आणि लाईट कलरचं होऊन जाईल. आता गूळ आणि तुपाचं मिश्रण आपलं पुढची स्टेप करण्यासाठी रेडी आहे. तर आपल्याला आता ड्राय इन्ग्रेडियंट्स चाळून घ्यायचे. तर बाउलवरतीच एक चाळण ठेवली मी आणि गव्हाचं पीठ घेतलंय मी. 1 कप गव्हाचं पीठ. तुम्हाला जर पूर्ण 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं नसेल तर अर्धा कप गहू आणि अर्धा कप मैदा असं कॉम्बिनेशन पण घेऊ शकता. पण पूर्ण गव्हाच्या पिठाचे सुद्धा कुकीज एकदम छान होतात. 2 चमचे कोको पावडर घ्यायचे. या कुकीजचे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेन्शन केले आहेत इन डिटेल. तुम्ही तिथे जाऊन पण चेक करू शकता. आता आपल्याला बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घ्यायचे. तर अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतले आणि पाव चमचा बेकिंग पावडर. आता हे सगळे झाले आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स, ते चाळून घेऊयात. चाळून घेतल्यामुळे आपलं पीठ सगळं मोकळं मोकळं पडेल आणि जर काही कचरा असेल तो निघून जाईल आणि ज्या काही काठी वगैरे असतील त्या आपल्याला फोडता येतील. हे आता चमच्याने हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात. थोडंसं ड्रायच राहील हे मिक्सचर. थोडंसं वाळूसारखी कन्सिस्टन्सी यायला येईल. आता कुकी करण्यासाठी, कुकी डो फॉर्म करण्यासाठी यामध्ये दूध घालायचं आहे. बघू शकता बऱ्यापैकी ड्राय आहे आणि आता गरजेप्रमाणे थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि आपल्याला असा थोडा सॉफ्ट कुकी डो तयार करायचा आहे. टोटल मला इथे 4 ते 5 टेबलस्पून दूध लागलं. सगळं दूध एकदम घालायचं नाहीये. 2-2 किंवा 1-1 चमचे असे आपल्याला थोडं थोडं करून दूध घालायचंय आणि शक्य असेल तेवढा चमच्याने मिक्स करायचं, नाहीतर मग सरळ हाताने सुद्धा मिक्स करू शकतो. अजून सुद्धा हे मिक्सचर थोडंसं ड्राय आहे. अजून थोडंसं दूध यामध्ये मी ऍड करते. इथे मी जे दूध वापरते ते गरम करून थंड केलेलं दूध आहे. अजून पण बघा थोडंसं सँडी म्हणजे थोडंसं वाळूसारखं टेक्स्चर आलंय याला. कुकी डो आपला ऑलमोस्ट रेडी आहे. यामध्ये मी व्हॅनिला एसेन्स घालते. ही स्टेप ऑप्शनल आहे. व्हॅनिला एसेन्स नाही घातलं तरी चालेल, पण तुमच्याकडे असेल व्हॅनिला एसेन्स तर जरूर घाला. कुकीजला फ्लेवर खूप छान येतो. कुकी डो आपला तयार झाल्यावरती यामध्ये आवडीप्रमाणे डार्क चॉकलेट घालायचं आहे किंवा चॉकलेट चिप कुठलेही घालू शकता. व्हाईट चॉकलेट चिप, डार्क चॉकलेट चिप जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते. तर अशा प्रकारे एकदम सॉफ्ट असा कुकी डो तयार झाला. त्याचे मी छोटे छोटे कुकीज करून एक अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवले होते आणि आता हे बेक करायचे. 180 डिग्री सेल्सिअसवरती 20 ते 25 मिनिटं हे कुकीज मी बेक केलेत आणि अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने गहू आणि गुळाचे चॉकलेट चिप कुकीज तयार आहेत. तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा आणि कशी होते ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.